ठाणे शहर विधानसभामध्ये सलग तिसऱ्यांदा संजय केळकर हे पुन्हा आमदार झाले आहेत। राजन विचारे जे ठाकरे गटाचा आहेत त्यांचा पराभव या ठिकाणी केलाय। आपल्यासोबत संजय केळकर आहेत। सर, सर्वात पहिलं अभिनंदन तुमचं। काय सांगाल 2014, 2021 आणि आता 2024 कसं होतं? तिन्ही वेगवेगळ्या निवडणुका होत्या। 2014ला मल्टी फाईट होती, कुठेही कोणाशी अलायन्स नव्हती आणि त्यावेळेला पहिल्यांदी 30 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन माझ्या रूपाने आमदार झाला। ठाण्यात त्याच्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचा म्हणून आमदार नव्हता, त्यामुळे 14ला ही मल्टी फाईट होती। 19ला परत वेगळं चित्र होतं। 19ला अलायन्स होती, परंतु समोर महाविकास आघाडीच होती, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे एकत्र होते आणि त्यामुळे त्यावेळेची फाईट जी आहे ती परत वेगळी होती। आणि आता 24ला तिरंगी फाईट होती आणि महाविकास आघाडी आणि मनसे स्वतंत्र त्या ठिकाणी उभी होती। त्यामुळे तिन्ही निवडणुका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या होत्या, त्याच्या फाईट्स वेगवेगळ्या होत्या। परंतु मला वैशिष्ट्य वाटतं ते ठाण्यातल्या आमच्या मतदारांचं। ठाणेकर मतदार जो आहे तो खूप सुज्ञ आहे, त्यांना जागरूक पण आहे। समजा काही चुकीचं असेल किंवा काही समस्या असतील तर जागरूकपणे मांडणं किंवा एकत्रितपणे त्याचा जाब विचारणं असाही काही ठिकाणी मतदारांची प्रातिनिधिक रूपाने संख्या आहे। त्याच्यामुळे काम कोण करतंय किंवा कुठल्या सरकार आलं तर या ठिकाणी डेव्हलपमेंट होईल, कारण हे सगळं विस्तारित जाते। ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, याला ऐतिहासिक देखील एक फार मोठा ठेवा आहे आणि त्यामुळे मतदार जो आहे तो विकासाकडे देखील बघतो आणि माझ्या मते विकासाच्या मुद्द्यावरच इथला मतदार जो आहे तो पाठीशी राहतो। महायुतीच्या पाठीशी कायम मतदार राहिलेला आहे, कारण या सगळ्या ठाण्यासकट पूर्ण MMR रिजनमध्ये डेव्हलपमेंट म्हणजे फार मोठ्या प्रमाणात झाली। आपण जर बघितलं लाडकी बहीण योजना देखील ह्या ठिकाणी कुठेतरी गेम चेंजर ठरली का लाडकी बहीण योजना? नाही, लाडकी बहीण योजना जी आहे ती निश्चितपणे त्याचा उपयोग झाला, पण खरं म्हणजे सर्व घटकांना केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि हे म्हणजे डबल इंजिन सरकारचं म्हणायला हरकत नाही आणि महायुतीचं, तर या सर्व घटकांना त्यांनी निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून न्याय दिला। शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण म्हणजे भावांकरता पण काम केलं आणि लाडकी बहीण योजनेमध्ये बहिणींकरता पण केलं। ठाण्यामध्ये तर आम्ही अजून ॲडिशन केलं, आम्ही लाडक्या बहिणींसाठी सर्व उत्पन्न गटातल्या त्यांना एक जनकल्याण कार्ड आम्ही दिलं आचारसंहितेच्याही पूर्वी, गणपतीच्या पूर्वी, की जेणेकरून त्यांना खरेदी करायला गेल्यानंतर 15% ते 50% सूट मिळेल आणि इनडायरेक्टली त्यांना त्याचा लाभ होईल आणि सर्व उत्पन्न गटाकरता असेल अशा प्रकारे। आणि मला आनंद वाटतो की जवळजवळ 15,000 महिलांकडे हे जनकल्याण कार्ड जे आहे आणि हे वर्षभराकरता आहे। म्हणजे लोक जे म्हणतात जुमला काय म्हणतात ना निवडणुकीचा, तसं काय नाही, ते नंतर रिन्यू पण होणार आहे। परंतु आम्ही 85 दुकानांची यादी त्यांच्याकडे दिली आणि कुठल्या दुकानात किती डिस्काउंट मिळणार आहे व्यापाऱ्यांनी मदत केली, त्यांनीही नफा कमी केला आणि याच्यामध्ये आम्हाला डिस्काउंट दिलं आणि तेही मला वाटतं की सरकार करतं आपणही काही करता येईल का आमच्या या ठाणेकरांसाठी, तर ते त्याचाही मला उपयोग झाला। सर्वात मोठा आता उद्या शपथविधी वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले असे भाजपचे नेते असतील, पदाधिकारी असतील आणि कार्यकर्त्यांची मागणी, काय वाटतंय? नाही, निश्चितपणे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असंच वाटतं ना की माझा पक्ष पुढे जावा, माझा पक्षाची संख्या यामध्ये जावी। शेवटी अलायन्स असली तरी देयर इज अ कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन आणि कॉम्पिटिशन, प्रत्येकाला वाटतं की माझाच व्हावा। त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की निर्णय जे मुलाखतीमध्ये सांगतात लोक, आमचे शीर्षस्थ नेते हे सामोपचाराने समन्वयातून निर्णय लवकरात लवकर घेतील।
आपण जर बघितलं मनसेचा एकही आमदार निवडून नाही आलाय आणि ह्यावर आता संजय राऊत असे देखील म्हणतात की उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी, कारण महाराष्ट्राचा हा निकाल लागल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. नाही, संजय राऊत काय बोलतात म्हणजे आज काय बोलले नाही, संध्याकाळी काय बोलतात ते तर 26 तारखेला फॉर्मेशन करायला निघाले होते. काउंटिंग सुरू व्हायच्या आदल्या दिवशी ते म्हणाले की आम्ही आता फक्त फॉर्मेशन करणार, मुख्यमंत्री देखील आम्ही लगेचच निर्णय करू आणि यांना सगळ्यांना घरी बसवणार. संध्याकाळी म्हणाले नाही, हे पैशाचा पाऊस पडला. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे काही फार आपण सिरियसली घ्यावं असं मलाही काही वाटत नाही. आपण जर त्यांनी असं देखील म्हणाले उद्या जी शपथविधी होते ती महाराष्ट्रामध्ये नका करू, गुजरातमध्ये करा, कारण गुजरातची लॉबी असं त्यांनी म्हटलंय. हे ते जेवढं बोलत राहतील ना तेवढं मतांचा पाऊस जो आहे तो आम्हाला मिळणार आहे. कारण की चुकीचं कितीही रेटून बोललं तरी महाराष्ट्र हे पुरोगामी आमचं राज्य आहे आणि इथला मतदार जो आहे तो ओळखून आहे. त्याच्यामुळे त्यांनी कितीही निरनिराळ्या प्रकारचे चुकीचे नेरेटिव्ह लोकांच्या समोर टाकले तरी काही उपयोग होत नाही. हे या निवडणुकीचा इतिहास झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी देखील त्यांनी स्वतःचेच रेकॉर्ड जे आहेत ते मोडलेले आहेत. आपण जर बघितलं त्यांनी असं देखील लोकसभेला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यावेळेस जर दिलं नसतं तर ह्या विधानसभेला चित्र वेगळं असतं. नाही, आता तो ज्याचा त्याचा विचाराचा प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही काय सांगणार. ज्याला ज्या पद्धतीने ज्या पक्षाला जे वाटतं त्याप्रमाणे तो पक्ष काम करत असतो. आपली पुढची भूमिका काय असणार आहे, कारण की आता आमदार आहात, नागरिकांच्या कशा समस्या सोडवल्या जाणार. बघा, मी आता 2 टर्म या ठिकाणी, मी खरा असल ठाणेकर आहे. या ठाण्यामध्ये मी 4 पिढ्या राहतो आणि शेवटी लोकांची सेवा करायची आहे, लोकांचंच काम करायचं आहे, विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जायचा आहे. त्याच्याकरता शासन आमचं असो किंवा दुसरंही असलं तरी देखील म्हणजे पूर्वी दुसरंही शासन असायचं, पण ठाण्याच्या करता आणि ठाण्याच्या प्रत्येक व्यक्तीकरता आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आणि अनेक कामं जी विकासाची आम्ही योजना आखलेल्या आहेत. आमच्याकडे विजन डॉक्युमेंट पण माझ्याकडे आहे. ते कसं पूर्ण करता येईल आणि प्रत्येक ठाणेकर जो आहे त्याचा ज्याला म्हणता येईल हॅपीनेसचा रेशो हा प्रत्येकाचा जर वाढला तर खऱ्या अर्थाने हा ठाण्याचा सर्वांगीण विकास झाला असं आपण समजू शकतो. मग विकसित ठाण्याकरता आम्ही निश्चितपणे दिवसरात्र झटणार. आपण बघितलं मगाशी कार्यकर्ते देखील मागणी करत होते, आता मंत्रिपद मिळायला पाहिजे आपल्याला, काय वाटतंय. बघा, पार्टीच्या स्थापनेपासून मी काम करतोय आणि त्यामुळे पार्टी जे ठरवेल, ज्याला म्हणता येईल संघटना शरण कार्यकर्ते असतात. आता मी खांबाला झेंडा लावून कामाला सुरुवात केली. मलाही माहिती नव्हतं मी कधी आमदार होणार आहे. एका मोठ्या कॅनव्हास समोर ठेवून विचाराच्या करता या चळवळीमध्ये मी काम करतोय. त्याच्यामुळे माझी भूमिका ही अशीच असते ना की शेवटी पक्ष जे ठरवतं किंवा नेतृत्व जे ठरवतं ते आम्ही मान्य करून पुढे जात असतो. मंत्रिपद मिळालं तर चांगलंच आहे ना. अधिक जास्ती एक आपल्याला अथॉरिटी मिळेल, अधिक जास्ती त्याच्यातून आपण लोकांच्या करता काम करू शकतो, आनंदच होईल. नक्कीच हे होते आपल्यासोबत संजय केळकर. जर मला मंत्रिपद मिळालं तर नक्कीच मला आनंद होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कॅमेरामन गणेश राहटे सोबत मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.